नमस्कार. मी सौ सुनंदा पाटील. चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या प्राध्यापक दिलीप फडके यांच्या पुस्तकानुभव या महत्त्वपूर्ण ग्रंथातील अर्थशास्त्र या प्रकरणाचे मी वाचन करीत आहे. 1830 ते 1910 या कालखंडातील मराठी पुस्तके समजून घेण्यासाठी हे संग्राह्य पुस्तक नक्की मागवा. 1830 ते 1910 या काळात प्रसिद्ध झालेल्या काही निवडक मराठी पुस्तकांचे परीक्षण. या प्रकरणाचे नाव आहे अर्थशास्त्र. इंग्रजी राज्यासोबत नवा विचार, नवी शास्त्रे आणि ते शिकण्याच्या नव्या पूर्वीची गुरुकुले व पाठशाळांची शिक्षण व्यवस्था मागे पडली. नव्या इंग्रजी पद्धतीच्या शाळा आणि कॉलेजेस आली. जुन्या काळातल्या शास्त्री पंडितांच्या जागी नवे शिक्षक व प्रोफेसर आले. मागच्या आठवड्यात 1855 साली प्रकाशित झालेल्या कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या मराठीतल्या अर्थशास्त्रावरच्या पहिल्या पुस्तकाचा आपण पुनर्परिचय करून घेतला होता. त्यांना मिलच्या पुस्तकाच्या आधारे आणखी पुस्तके लिहायची होती, पण ते राहून गेले. चिपळूणकरांच्या नंतर या विषयावरचा दुसरा ग्रंथ यायला 42 वर्षे लागली. 1897 राव बहादूर विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी अर्थशास्त्रावर लिहिले. ते बडोद्याला व्हर्नाक्युलर कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर होते. नंतर नवसारीला विभाग नायब सुभे म्हणूनही त्यांनी काम केले होते. कवठेकरांचे नाव भारतातल्या सहकारी चळवळीशी कायमचे जोडले गेलेले आहे. एका अर्थाने त्यांना भारतातल्या सहकारी चळवळीचे भगीरथ म्हणायला हवे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 1889 साली बडोद्याला अन्योन्य सहकारी मंडळीची स्थापना झाली. भारतातली ती पहिली सहकारी संस्था. दामोदर सावळाराम आणि मंडळी यांनी कवठेकरांचे अर्थशास्त्राचे पुस्तक प्रकाशित केले, ते एक विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून. दामोदर सावळाराम यंदे हे या क्षेत्रातले त्या काळातले एक मोठे व्यक्तिमत्व. आपला एकेकाळी सुधारणेच्या शिखरात जाऊन पोचलेला हिंदुस्थान देश हल्लीच्या प्रसंगी एक मागासलेले राष्ट्र असा का गणला जात आहे याचा विचार केला असता सहज दिसून येते की देशी भाषेत असावे तितके व त्या प्रकारचे ग्रंथांची उणीव हे या निकृष्ट अवस्थेचे अंशतः बीज आहे, अशी नोंद करून प्रकाशक पुढे सांगतात की शिक्षण प्रसाराच्या मानाने मराठी भाषेत ग्रंथ रचनेचे काम किती मागासलेले आहे याचा विचार केला असता महाराष्ट्रीयांस तरी खाली मान घालण्याचा प्रसंग येईल असे फार दुःखाने म्हणावे लागते. वाचक वर्गाच्या उदासीनतेबद्दलही प्रकाशक चिंता व्यक्त करतात. मराठी भाषेबद्दल 1897 व्यक्त केलेली मते व चिंता आजही फारशी बदलली नाही असेच म्हणावे लागेल. याला जुन्या लोकांचा दृष्टेपणा म्हणावे की आपली बेफिकिरी याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यावा. दामोदर सावळाराम आणि मंडळी या प्रकाशकांनी सहविचारिणी सभेची ग्रंथमाला या नावाने बऱ्याच ग्रंथांचे प्रकाशन करून मराठी भाषेतली ही कसर भरून काढण्याचा प्रयत्न केलेला होता. प्रस्तुत ग्रंथ याच मालेचा भाग आहे. बडोदा नरेश श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या शिक्षणविषयक दूरदृष्टीचा परिचय त्यांनी अशा उपक्रमांना केलेल्या मदतीतून होत आहे. अर्थशास्त्राच्या चिपळूणकरांच्या पुस्तकाप्रमाणेच या ग्रंथातही मुख्यतः संपत्तीचे शास्त्र म्हणून या विषयाचा विचार केलेला आहे. संपत्ती म्हणजे कोणताही पदार्थ की जो दिला असता त्याचे मोबदला दुसरा कोणताही पदार्थ मिळू शकेल. ही संपत्तीची सुरुवातीस दिलेली व्याख्या आजही यथार्थ आहे. या संदर्भात लेखकाने पाण्याची चर्चा केलेली आहे. त्यात मुंबई, पुणे, बडोदे, अहमदाबाद इत्यादी शहरातून पाण्याबद्दल पैसे द्यावे लागतात. कालवे वगैरेमधून शेतीसाठी घेतलेल्या पाण्यासाठी पैसे द्यावे लागतात. आगगाडीच्या स्टेशनावर पाणी फुकट मिळत नाही. यासारख्या ज्या परिस्थितीचे वर्णन केलेले आहे त्यात आज इतक्या वर्षांनी काहीही फरक पडलेला नाही. चिपळूणकर आणि कवठेकर या दोघांचीही पुस्तके अर्थशास्त्राचा संपत्तीचे शास्त्र या भूमिकेतूनच विचार करतात. ॲडम स्मिथ, माल्थस, मिल यासारख्या पारंपरिक स्वरूपाचे विचार मांडणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांच्या विचारांचा त्यांच्यावर ठसा त्यांच्या पुस्तकामध्ये स्पष्टपणाने दिसतो. पण ही पुस्तके 1855 ते 1897 या काळातली आहेत हे लक्षात घेतले तर यात आश्चर्य करण्यासारखे किंवा आक्षेपार्ह असे काहीच नाही असेही लक्षात येते. कवठेकर देखील आपल्या पुस्तकात प्रामुख्याने संपत्तीची निर्मिती आणि त्याचे घटक, संपत्तीच्या निर्मितीची प्रक्रिया अशा मुद्द्यांचाच परामर्श घेतात.
संपत्तीची कल्पना सांगताना पैसा म्हणजेच काय ती संपत्ती, पैसा वाचून इतर पदार्थ संपत्ती नव्हेत ही समजूत चुकीची हे ते सांगतात. पैसा संपत्तीचे दर्शक चिन्ह आहे. तसेच पदार्थ देवघेव करण्यास सुलभ व्हावे म्हणून योजलेले मधले साधन आहे. जमीन, मेहनत आणि उत्पत्ती होतेवेळी लागणारा खर्च अथवा भांडवल हे संपत्तीच्या निर्मितीचे घटक आहेत असे सांगून या घटकांचा कवठेकरांनी अधिक सविस्तर विचार केलेला दिसतो. यातील अनेक मुद्दे आजही यथार्थ आहेत. संपत्तीची निर्मिती करणारे श्रम उत्पादक आणि संपत्तीची निर्मिती न करणारे अनुत्पादक श्रम, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष श्रम, श्रमविभाग, श्रमाचे एकत्रीकरण, कामात यंत्राचा उपयोग करणे, उत्पादक आणि अनुत्पादक व्यय, भांडवलासंबंधीचे सिद्धांत, अचल आणि चल भांडवल, उत्पत्ती लहान पायावर करावी की मोठ्या पायावर, यंत्राने चालणारे सर्व कारखाने मोठ्या पायावर असावेत, असे कारखाने काढण्यास भांडवल पुष्कळ लागते, यासारखे मुद्दे मुळातून वाचण्यासारखे आहेत. कवठेकरांनी यातल्या काही संकल्पना स्पष्ट करताना त्यांच्या अगदी नेमक्या शब्दात व्याख्या दिलेल्या आहेत. भांडवल म्हणजे पुढे संपत्ती उत्पन्न करता यावी यासाठी पूर्वी उत्पन्न झालेल्या संपत्तीचा वेगळा काढून ठेवलेला भाग होय. उत्पन्न होणाऱ्या संपत्तीस लागणारे संरक्षण, आश्रय, हत्यारे, यंत्रे व इतर पदार्थ तसेच श्रम करीत असता मजुरास देण्याची मजुरी इतक्या सर्व कामांकरिता वेगळा काढून ठेवलेला संपत्तीचा भाग ते भांडवल होय. यासारख्या व्याख्या पाहण्यासारख्या आहेत. पैसा ही संकल्पना सांगताना त्यांनी पैशाचे मूल्य या विषयावर खूपच सोप्या रीतीने माहिती दिली आहे. धान्य स्वस्त दराने विकावे लागल्यामुळे शेतकरी लोकांचे नुकसान होते हे उघड आहे. यासारखी वाक्ये आजही सत्यस्थितीचे निदर्शन करतात. पैशाचे मूल्य याबद्दल लिहिताना कवठेकरांनी खूपच रंजक पद्धतीने उदाहरण दिले आहे. ते लिहितात, कल्पना करा की एके दिवशी सकाळी काही ईश्वरी चमत्काराने देशातील सर्व मनुष्यांच्या जवळचे नाणे एकदम दुप्पट झाले. जो तो पाहू लागला असता आदल्या दिवशी ठेवले होते त्याच्या दुप्पट पैसे पेटीत निघाले. असे झाल्याने देश दुप्पट श्रीमंत झाला असे म्हणता येईल काय? नाही. कारण एखादा मनुष्य बाजरी विकत घेण्यास जाईल तर बाजरीवाला त्याला म्हणेल की तुझ्या पैशाची मला जरुरी नाही, माझ्या घरी होते त्याच्या दुप्पट पैसे माझ्याजवळ आज झाले आहेत, म्हणून तुला बाजरी हवी असेल तर पूर्वीपेक्षा दुप्पट पैसे दिले पाहिजेत. तसेच बाजरीवाला कापडवाल्याकडे गेला तर कापडवालाही त्याचपाशी पूर्वीचे दुप्पट पैसे मागेल व असे सर्व जिन्सांबद्दल दुप्पट पैसे पडतील. असे झाल्याने सर्व जिन्सांची किंमत मात्र वाढली, अथवा पूर्वी एखादी जिन्नस घेण्यास जितके पैसे पडत त्याचे दुप्पट आता पडू लागले, इतकेच झाले. अशीच कितीतरी सोपी सोपी उदाहरणे दिली आहेत. बाजरी, साखर, पागोटे, धोतर अशी व्यवहारात त्या काळात प्रचलित असणारी उदाहरणे दिली गेली आहेत. अर्थशास्त्र इतके सोपे करून सांगण्याचे काम आजचे शिक्षक करतील तर कदाचित त्यांचे शिकवणे विद्यार्थ्यांना समजेलही. मुख्य म्हणजे आपले मुद्दे मांडताना दुसऱ्या कुणा अर्थशास्त्रज्ञांचा हवाला किंवा अवतरण देण्याची आवश्यकता कवठेकरांना जाणवलेली नाही. चिपळूणकरांच्या लिखाणातही हे वैशिष्ट्य दिसलेले होते. मराठी भाषा संपन्न करण्यासाठी विविध विषयांवरचे लिखाण मराठीत झाले पाहिजे आणि विविध विषयांवरची पुस्तके मराठीत प्रकाशित झाली पाहिजेत. ही जाणीव व त्यासाठी परिश्रम घेण्याची जी तयारी त्या काळात दिसली ती जर आज दिसेल तरच मराठीला काहीतरी भवितव्य आहे असे म्हणता येईल. ग्रंथसंदर्भ न्यायमूर्ती रानडे, मोफत वाचनालय, नाशिक.